माझ्या घरच्यांनी मला कायम साथ दिली आहे. त्या दोघांमुळे मी इथं आहे. नाहीतर मी पण वैष्णवीसारखं नक्कीच पाऊल उचललं असतं. वैष्णवीप्रमाणे मयुरी ही उचलणार होती डोक्याचं पाऊल. माहेरच्यांनी साथ दिल्यानं मोठा अनर्थ टळला. अगवणे कुटुंबियांकडून मोठ्या सुनेचाही छळ. सर्वात जास्त छळ नणदेकडूनच. मयुरीने न्यूज 18 लोकमतवर मांडली कैफियत. वैष्णवीचं बाळ अज्ञात व्यक्तीने कसपटे कुटुंबियांकडे सोपवलं. निर्दयी हगवणे कुटुंबामुळे 9 महिन्यांच्या बाळाचे हाल. तर नणदेचा मित्र निलेश चव्हाणकडे होतं बाळ. फरार आरोपी राजेंद्र हगवणेचा भाऊ संजय हगवणे पोलिसांच्या ताब्यात. तर वैष्णवीचे बाळ बेकायदेशीररित्या ठेवल्याप्रकरणी आणि पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात तक्रार दाखल. वैष्णवी हगवणे प्रकरणी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी घेतलं ताब्यात. फरार आरोपी हे सुनील चांदेरे आणि माऊली कांबळेच्या संपर्कात असल्याचा संशय. दोघांचीही कसून चौकशी सुरू. एकनाथरावांना, देवेंद्रजींना, देवेंद्रजी इथं हे माझा मतदारसंघ आहे, मी तुमच्या मतदारसंघात आलोय का कुणी जर सांगत असलं काही तर काही होऊन देणार नाही. बारामती साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवारांची जुळवाजुळव. महायुतीच्या नेत्यांना सूचक इशारा. धुळे रोकड प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर विधिमंडळाचे संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटलांवर निलंबनाची कारवाई. विश्रामगृहात खोलीत सापडले होते 1,84,00,00,000 रुपये. ज्योती मल्होत्रानं जुलै ते सप्टेंबरमध्ये 3 वेळा मुंबईला दिली होती भेट. पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय. तर ज्योतीला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी. ज्यांनी कुंकू पुसलं त्यांना आम्ही संपवलं. पुन्हा हल्ला केल्यास आणखी कडक कारवाई करणार. 22 एप्रिलचा बदला आम्ही 22 मिनिटांमध्ये घेतला. पंतप्रधान मोदींचा पाकला पुन्हा इशारा. आणि सलमान खानच्या सुरक्षेत मोठी चूक. घरात घुसलेल्या एका तरुणाला आणि तरुणीला पोलिसांकडून अटक. 20 मेच्या रात्री गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये शिरला होता तरुण.